पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। भर पावसात धुळेकरांचा संविधानासाठी लढा, उपवर्गीकरण रद्द करण्याची जोरदार मागणी। संविधान जागर आंदोलनाचा एल्गार, अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध, सरकारला इशारा। अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावित धोरणाला विरोध करत भारतीय संविधान सेना व विविध सामाजिक, सांस्कृतिक व नागरी हक्क संघटनांच्या वतीनं धुळे शहरात संविधान जागर आंदोलन करण्यात आले। आंदोलनाद्वारे राज्य सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध नोंदवत विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करावे, उपवर्गीकरणासंदर्भातील न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल व सांख्यिकीय माहिती तात्काळ सार्वजनिक करावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा राजकीय हेतून गैरवापर करू नये अशी मागणी केली। यावेळी अनुसूचित जाती जमातींसाठीच्या निधीच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्याची, सरकार जमा झालेल्या SC/ST शेतकऱ्यांच्या जमिनी मूळ वारसांच्या नावे परत करण्याची, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेतील अनुदान वाढवण्याची, तसेच शिष्यवृत्ती, घरकुल, स्वयंरोजगार यांसह विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची ही मागणी करण्यात आली आहे। आंदोलनात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या युवकांनी विद्रोही गीतांद्वारे सरकारच्या धोरणांचा निषेध केला, तर आदिवासी महिला भगिनींनी पारंपरिक नृत्य आणि वाद्याच्या माध्यमातून सहभाग नोंदवला। होलार समाजानेही पारंपरिक वाद्य वाजवत आंदोलनाला पाठिंबा दिला। आंदोलनकर्त्यांनी इशारा दिलाय की राज्य शासनानं बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करता उपवर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न केल्यास आणि SC/ST निधी संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र जन आंदोलन उभारलं जाईल, तसेच न्यायालयीन लढाही दिला जाईल। सुप्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात होऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जेल रोडवर सभा घेण्यात आली। भर पावसात झालेल्या सभेत मोठ्या संख्येनं समाजबांधव उपस्थित होते। यावेळी आनंद लोंढे, इंजिनियर रवी पवार, बाबा अमृत सागर, गोपाल शिरसाट, भैया वाघ, भाऊसाहेब बळसाणे, गौतम पाटोळे, किरण भालेराव, DR हाके, देविदास जगताप, राजेंद्र भांबरे, रविकांत वाघ, आनंद सैंदाणे, दादा सोनवणे, श्रीराम सोनवणे, दीपक अहिरे, रामकृष्ण नेरकर, विजय जवराळ, पंडित गोसावी वानखेडे, भटू उडाने, श्याम मोरे, कन्हैया साखरे, जयश्री वानखेडे, ज्योती वाईखे, ज्ञानेश्वर चित्ते, भीमसेन अहिरे, बाबूराव नेरकर, जितेंद्र जगताप, राम कानडे, पांडुरंग वानखेडे, जगदीश शरोदे, विशाल वानखेडे, अनिल जाधव, समाधान गायकवाड आदी उपस्थित होते। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, धुळे। जेव्हा प्रकार घडला ते जे कांबळे होते ते पण मातंग होते, त्यांच्या सोबत जो खांद्याला खांदा लावून लढला तो आंबेडकरी वादी होता। तर हे तुम्ही विसरलात का मातंगांनो? तर येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने खैरलांची पुन्हा होऊ द्यायची नसेल तर दलित, आदिवासी, मातंग पासून सर्व जातींना एकत्र येऊन ही लढाई लढली पाहिजे आणि उपवर्गीकरणाला विरोध केला पाहिजे। त्याच्यानंतरचा विटाईचा एक प्रश्न आहे दादा आमचा। विटाईचा आमचे ग्रामस्थ नेहमी येतात, आजही पावसामध्ये येऊन बसलेले आहेत। तर मी त्या विटाईच्या सर्व माझ्या भगिनींना आणि नागरिकांना आवाहन करतो, आश्वासन देतो की येत्या 14 ऑक्टोबर पर्यंत तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहील म्हणजे राहील, ही आम्ही सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो। भारतीय संविधान सेनासाठी जे काही रस्त्यावर उतरलेले जे काही सगळे आमचे पदाधिकारी आहेत, मी कुणाचे नाव घेत टाइमपास करणार नाही, फक्त ही जी संविधान भूमी आजपासून आम्ही हिला घोषित करत आहोत। ज्या ठिकाणी भर पावसामध्ये सर्व समाज एकत्र आला, ती संविधान भूमीचं नाव लक्षात राहावं, ही संविधान भूमी इथं जिवंत राहावी म्हणून इथं आम्ही पिंपळ वृक्ष जो कार्यक्रम झाल्यानंतर दादांच्या हस्ते इथं रोवणार आहोत आणि हिला कायमस्वरूपी शासनालाही सांगणार आहेत की ही जेल रोड नसून संविधान भूमी आणि आंदोलन भूमी राहणार आहे। धन्यवाद दादा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।